राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांनी नुकतेच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना एक पत्र दिले। या पत्रामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तातडीनं मोटार वाहन कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसंच त्यांच्यावर हा गुन्हा का दाखल करावा याचं कारणही त्यांनी पत्रात नमूद केले। राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर जितेंद्र आव्हाड विरुद्ध आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला असा सामना रंगलाय। विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते। त्यातच आता राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे यांनी नुकतेच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना एक पत्र देऊन आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीसाठी नेहमीच काहीतरी स्टंट करत असतात। प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्टंट करणं आणि टीव्हीवर झळकणं यासाठी ते धडपड करत असतात। सोमवारी 26 मे रोजी जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीसाठी स्वतः रिक्षा चालवत थेट ठाणे महापालिका मुख्यालयात आले। रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक असलेला वाहन परवाना, ऑटो रिक्षा परमिट, चालक ओळखपत्र इत्यादी कागदपत्र त्यांच्याकडे नसताना देखील त्यांनी ऑटो रिक्षाचं स्टेअरिंग हातात घेऊन बेकायदेशीरपणे रिक्षा चालवत रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केलाय। जर त्यावेळेला एखादा अपघात घडला असता तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित राहतोय, असं परांजपे यांनी पत्रात म्हटले। संबंधित प्रकरणी गंभीर दखल घेऊन केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेकायदेशीरपणे ऑटो रिक्षा चालवणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तातडीनं मोटार वाहन कायदा कलम 1988 आणि वाहन कायदा कलम 66, 192A अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे।